नमस्कार, हरिओम. लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे मुंबईमध्ये गिरगावमध्ये एक विशेष उपक्रम आपण घेणार आहोत. सर्वांगीण यशासाठी आणि आरोग्यासाठी उपयोगी अशा या उपक्रमाचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटराइज्ड मानस चाचण्या, अर्थात माइंड टेस्ट्स. या चाचण्या मनाच्या पातळीवर घेतल्या जातात आणि त्याद्वारे आपल्या मनाची शक्ती विकसित करणं, सुदृढ करणं, मेंदूतल्या विविध क्षमतांचा विकास करणं आणि यातून आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तिथे एका बाजूने ताणमुक्त यश आणि मनःशांती प्राप्त करणं हा त्यांचा उद्देश आहे. तर कोणकोणत्या चाचण्या आपण घेणार आहोत ते पाहूयात. एक, अभ्यास ताण मापन चाचणी. विद्यार्थ्याला जो अवघड विषय आहे त्याचा ताण मेंदूमध्ये कोणत्या भागात पडतो हे मेंदूतल्या तापमानाच्या आधारे या चाचणीमध्ये मोजलं जातं आणि त्यानंतर तो अवघड विषय सोपा व्हावा, त्याची गोडी लागावी, एकाग्रता वाढावी आणि स्वभाव दोष कमी व्हावेत यासाठी ही चाचणी उपयोगी आहे. 2, मेंदू क्षमता चाचणी. न्यूरो कॉग्नेटिव्ह या प्रकारातली ही चाचणी आहे. यामधनं विद्यार्थ्याचं अटेन्शन स्पॅन, वर्किंग मेमरी, कॉम्प्लेक्स अटेन्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे निर्णय क्षमता याचं मापन केलं जातं आणि विशेषतः लक्ष नसणे, सूचना त्वरित न पाळणे, गुंतागुंतीची कामं करताना गोंधळणे, चुकणे याच्यावर ही चाचणी अतिशय उपयोगी ठरते. पुढली तिसरी चाचणी आहे ती स्थिरता चाचणी. यामधनं मनाची स्थिरता कशी आहे हे मोजून ती स्थिरता वाढवण्याचे उपाय सांगितले जातात. विशेषतः अतिचंचल, ज्याला आजकालच्या भाषेत हायपर ॲक्टिव्हनेस म्हणतात, अतिचंचल, अस्थिर, चळवळ्या, वळवळ्या, विचार न करता धाडकन कृती करून नुकसान करून घेणाऱ्या मुलांसाठी ही चाचणी अत्यंत उपयोगी आहे. ह्या 3 चाचण्या 8 ते 18 ह्या वयोगटातील मुलांसाठी आहेत. पुढली चाचणी साधारण 14, 15 आणि त्या पुढल्या टीनेजर्स, युवकांसाठी, तरुणांसाठी आहे. ब्रेन डॉमिनन्स अर्थात मेंदू प्राबल्य चाचणी. याच्यातनं 3 गोष्टी आपल्याला कळतात. विद्यार्थ्याचा मेंदूचा कुठला भाग बलवान आहे, डावा, उजवा का दोन्ही, त्याची लर्निंग स्टाईल कशी आहे, ऑडिटरी, व्हिज्युअल का कंबाईंड, आणि ह्या दोन्हीच्या समन्वयातनं कुठलं क्षेत्र त्याला अनुरूप आहे याचा अंदाज आडाखा बांधता येतो. विशेषतः 8वी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला एखादं क्षेत्र निश्चित करताना याचा उपयोग होतो. पुढल्या 2 चाचण्या ह्या प्रौढांसाठी आहेत. एक, नैराश्य, चिंता, ताण मापन चाचणी. आज प्रत्येकाला छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात नैराश्य, चिंता किंवा ताण हा भेडसावत असतो. त्याची पातळी या चाचणीमधनं कळते, सामान्यपासून ते अतितीव्रपर्यंत. आणि त्यानंतर भावनांचं नियमन कसं करायचं आणि त्यातनं ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि 6वी चाचणी आहे व्यक्तिमत्व मोजणारी रंग चाचणी. केवळ 8 रंगांच्या माध्यमातून तुमचं सगळं भावनिक व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं जातं. तुमची सध्याची स्थिती काय आहे, ताणाचे स्रोत, उगम काय आहे, तुमची प्रत्यक्ष समस्या काय आहे, तुम्हाला रोखून धरणारे घटक कुठले आहेत आणि इच्छित उद्दिष्ट कोणती आहेत, हे सगळं केवळ रंगांमधनं उलगडून दाखवलं जातं.
चाचणी झाल्यानंतर त्याचा कॉम्प्युटराइज्ड रिपोर्ट आणि मार्गदर्शन दिलं जातं. या चाचण्या तीनही भाषेत मराठी, इंग्रजी, हिंदीमध्ये घेता येतात. मुलं, पालक, कुटुंबीय सगळेजण एकाच वेळेला सुद्धा ही चाचणी घेऊ शकतात. एक किंवा अधिक चाचण्या सुद्धा घेता येऊ शकतात. त्या चाचणीचं नाममात्र मूल्य आपण घेत असतो. प्रति चाचणी ₹300 असं त्याचं मूल्य आहे. तर अशा ह्या चाचण्या आपल्या मुंबईच्या मनशक्तीच्या गिरगाव केंद्रामध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत. तर त्याचा लाभ आपण सर्वांनी जरूर घ्यावा. येत्या शनिवार, रविवार म्हणजे दिनांक 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळात या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तर त्याची अधिक माहिती आणि त्याची रजिस्ट्रेशन नावनोंदणीची लिंक सोबतच्या फ्लायरमध्ये आपल्याला मिळेल. तेव्हा सगळ्यांना या चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण. धन्यवाद.